मंडळी, काही दिवसांपूर्वी जगभरात एक नाव प्रचंड गाजत होतं, ते म्हणजे एप्स्टीन फाईल्स. अमेरिकेतील अब्जाधीश जेफ्री एप्स्टीनच्या कथित सेक्स रॅकेटशी संबंधित अनेक प्रभावशाली व्यक्तींचं नाव त्या फाईल्समध्ये असल्याची चर्चा होती. या प्रकरणामुळे जगभरातील राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योगपती या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. संपूर्ण जगात या फाईल्सची चर्चा रंगली. अनेक भारतीय नावही यामध्ये सामील असल्याचे बोलले जाते. पण भारतात मात्र ती चर्चा फारशी रंगली नाही. मात्र आता महाराष्ट्रात घडलेलं एक प्रकरण पाहिल्यावर अनेकांच्या तोंडून एकच वाक्य ऐकू येत आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचीच एप्स्टीन फाईल्स ही आहे का? एका भोंदूबाबावर गंभीर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्याच्या संगणकातून सापडले कथित अश्लील व्हिडिओने अक्षरशः रणकंदन माजवले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेले नाव म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? कोण आहे हा अशोक खरात? आणि त्याच्या अटकेनंतर उघड झालेल्या कथित व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात एवढी खळबळ का उडाली आहे? चला या सगळ्या कथेमागचं वास्तव समजून घेऊया. नमस्कार, तुमच्यासोबत मी शंकर. तुम्ही बघत आहात झकास मराठी. नाशिक शहरात गेल्या काही वर्षात एक नाव हळूहळू प्रसिद्ध होत गेलं, ते म्हणजे कॅप्टन अशोक खरात. तो स्वतःला ज्योतिषी, तांत्रिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करत असे. काही लोक त्याला दैवी शक्ती असलेला बाबा म्हणत. त्याच्या कार्यालयात राजकारणी, व्यापारी, अधिकारी आणि काही सेलिब्रिटीही जात असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर ऐकू येत होती. काही जण म्हणतात तो लोकांच्या अडचणी ऐकून त्यांना तंत्रमंत्र, धार्मिक विधी, ग्रहशांती आणि भविष्य सांगण्याचे उपाय सुचवत असे. पण या कथित आध्यात्मिक मुखवट्याच्या मागे काहीतरी वेगळंच सुरू असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. सगळ्यात आधी या प्रकरणाला सुरुवात झाली एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीने. या महिलेने नाशिक पोलिसांकडे तक्रार दाखल करत गंभीर आरोप केला की अशोक खरातने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 18 मार्चच्या पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत अशोक खरातला ताब्यात घेतलं. पुढे न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पण खरी खळबळ उडाली ती पुढच्या तपासात. पोलिसांनी नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या कार्यालयाची झडती घेतली. या झडती दरम्यान पोलिसांना एक पेन ड्राईव्ह सापडली. सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की या पेन ड्राईव्हमध्ये 58 अश्लील व्हिडिओ आहेत. मात्र पुढील तपासात ही संख्या 100च्या आसपास असल्याची चर्चा समोर आली. या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती असल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून समोर आली असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्वांमुळे प्रकरण अचानक अत्यंत संवेदनशील आणि मोठं बनलं. सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका कथित व्हिडिओमध्ये असा दावा केला जातो की अशोक खरात एका महिलेच्या डोक्यावर तांबा ठेवून धार्मिक विधी करत असल्याचा बहाणा करतो आणि त्यानंतर तिच्याशी अत्यंत गैरवर्तन करताना दिसतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली. लोक विचारू लागले, अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचं शोषण चाललं होतं का? या प्रकरणात तपास जसजसा पुढे होत गेला तसतशी आणखी महिलांनी तक्रार करण्याची तयारी दाखवली. किमान 3 महिलांनी पुढे येत तक्रार देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली. यामुळे तपास अधिकच गंभीर झाला. राज्य सरकारने या प्रकरणासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली. या सगळ्या प्रकरणात सर्वात मोठी खळबळ उडाली ते एका आरोपामुळे. असा आरोप केला जातो की अशोक खरात हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा गुरु असल्याचं काही जण सांगत होतं. त्यानंतर स्वतः रुपाली चाकणकर यांनीही याची कबुली दिली. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं. सोशल मीडियावर चाकणकर आणि खरात यांचे काही फोटो आणि व्हिडिओ फिरू लागले आणि मग सुरू झाला राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला. या वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घटना घडली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे दिल्याचं सांगितलं खरं, मात्र विरोधकांनी हा राजीनामा वादामुळेच दिला गेला असा दावा केला आणि जे कुठंतरी खरंही आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरावर गंभीर आरोप केला. त्यांनी असा दावा केला की चाकणकर या तंत्रमंत्र करतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर आणखी मोठा आरोप केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून असा दावा केला की या संपूर्ण प्रकारात रुपाली चाकणकर यांची चौकशी झालीच पाहिजे. त्यांनी तर चाकणकरांना मुख्य आरोपी करण्याची मागणी केली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, अशोक खरातने जर खरंच इतका मोठा गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याला लगेच एन्काउंटर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही होऊ शकतो, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. त्यांनी सांगितलं, या प्रकरणाचा भांडाफोड गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आला. महिलांना सामाजिक दबावामुळे लगेच पुढे येणं अवघड असतं, त्यामुळे पोलिसांकडून त्यांना धीर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. मंडळी, अशा भोंदूबाबांचे काळे कारनामे वेळोवेळी समोर येतच असतात, पण या प्रकरणात जर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचेच नाव जोडले जात असेल तर ती खरोखरच लज्जास्पद बाब आहे. महिलांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या संस्थेच्या प्रमुखांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर समाजाला विचार करावा लागतो. इतकी वर्ष महिलांवर अत्याचार होत असताना मग अध्यक्ष मॅडम नेमकं करत काय होत्या? फक्त खुर्ची सांभाळण्यापुरतंच त्यांचं काम होतं का, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही आत्ताही झकास मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका.